स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढणार संग्रामसिंह देशमुख। असद येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न। जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सांगली जिल्हा परिषदेमध्ये पक्षविरहित काम करून मोठा निधी पलूस कडेगाव मतदारसंघासाठी उपलब्ध करून भागाचा खऱ्या अर्थाने विकास व कायापालट केला आहे। येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाचे विचार व कार्य तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून भाजपा म्हणून एकसंघ व एक दिलाने काम करून भाजपाचे सर्व उमेदवार निवडून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले। ते आसद तालुका कडेगाव येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते। यावेळी क्रांती अग्रणी डॉक्टर जे डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड, तानाजी भाऊ जाधव, टी.एम. जाधव सर, बाळासाहेब होनमाने, राजाराम यादव, पपिताताई सुतार, विजय जाधव, आनंदराव जाधव, संतोष बापू माने, प्रभाकर साळवी, धनाजी यादव, शिवाजी काका मोहिते, पटेराव मोहिते, माणिक मोरे, आशिष मोरे, अधिक जमदाडे, सद्दामुल्ला, उदय पाटील, प्रदीप पाटील प्रमुख उपस्थित होते। यावेळी आसद येथील श्री गणेश मंदिर पेविंग ब्लॉक बसवणे तसेच जिल्हा शाळा दुरुस्ती करणे यासह इतर कामांचे भूमिपूजन संग्रामसिंह देशमुख व शरद लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। यावेळी बोलताना शरद लाड म्हणाले की जिल्हा परिषद सदस्य असताना संग्रामभाऊ देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते। त्यावेळी कडेगाव व पलूस अशा दोन्ही पंचायत समितीवर नगरपंचायतीवर आपली सत्ता होती। सर्व जिल्हा परिषद सदस्य आपले होते। या कार्यकाळात पलूस कडेगावच्या जनतेने खरा विकास पाहिला आहे। आता केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने निधी वाटपासाठी आपला असल्याने विकासासाठी निधी कमी पडणार नाही। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ताकदीने व एक दिलाने काम करून भाजपाचे उमेदवार निवडून देण्याची ग्वाही शरद लाड यांनी दिली। यावेळी निकम सर, सुधीर मोहिते, भानुदास जाधव, हरी जाधव, संदेश जाधव, सतीश जाधव, संदीप पाटील, ऋषिकेश मोहिते, भगवान मोळीत, लक्ष्मण जाधव, माणिक जाधव, नितीन जाधव, पृथ्वीराज देशमुख, चंद्रकांत पाटील यांच्यासह आसद परिसरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।